पर्यावरण संवेदनशील अर्थात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करावयाच्या अधिसूचनेचा 5वा मसुदा केंद्र सरकारनं 31 जुलै रोजी जाहीर केलाय। यामध्ये महाराष्ट्रातील 2127 गावं असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 19 गावांचा समावेश आहे। याविषयी सूचना आणि आक्षेप नोंदवण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। यासंबंधी नव्यानं जारी अधिसूचनेवर अंमलबजावणी झाल्यास अनेक जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्प आणि उद्योगांवर प्रभाव पडण्याची शक्यता आता व्यक्त होतीये। केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनात 300 जणांचा बळी गेला। यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारनं वायनाडच्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। 6 राज्यात पसरलेल्या आणि पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटातील 56,800 चौरस किलोमीटरचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून हा मसुदा जाहीर करण्यात आलाय। या मसुद्यानुसार या परिसरात खाणी, दगड उत्खनन, वाळू आणि खनिज उत्खननाला पूर्णपणे बंदी घालण्याची सूचना करण्यात आली आहे। या परिसरात मोठे बांधकाम प्रकल्प आणि गृहसंकुलांनाही परवानगी मिळणार नाही, मात्र जुन्या इमारतींच्या देखभाल आणि दुरुस्तीला परवानगी असेल। या परिसरात नवीन इमारतीचे प्रस्तावित प्रकल्प, 20,000 चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकामांचे प्रकल्प, 50 हेक्टरपेक्षा अधिक विकासाचे प्रकल्प आणि 1.5 लाख चौरस मीटरवरील प्रकल्पांना बंदी असेल। या इको सेन्सिटिव्ह प्रकल्पातील निवासी घरांना दुरुस्ती आणि विस्तारावर बंदी नाही, मात्र त्यांना आवश्यक त्या कायदा आणि नियमांचं पालन करावं लागेल। 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी जिल्ह्यातील काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे भूस्खलनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। असं असलं तरी नव्यानं जारी अधिसूचनेवर अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील अनेक प्रस्तावित प्रकल्प आणि उद्योगांवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्यात 17,340 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलंय। त्यामध्ये 2,127 गावांचा समावेश आहे। त्यानुसार राज्यांना त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। मात्र याउलट महाराष्ट्रानं 388 गावं वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञ मधुकर बाचुळकर यांनी केलाय। यातील 300 गावं कोकणातली आहेत, तर उर्वरित गावं कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील आहेत। कोल्हापुरातील 19 गावं आहेत, त्यामध्ये राज्य सरकारला मायनिंग चालू करायचंय, त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्याचा समावेश केला जात असण्याची टीका मधुकर बाचुळकर यांनी केली आहे। आता राहिला भाग कुठला? कोल्हापूरमधला। त्याच्यातली 19 गावं जी आहेत त्या 19 गावामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाला मायनिंग चालू करायचं आहे, खाणकाम चालू करायचं आहे आणि याचा सर्वात मोठा पर्यावरणाला धोका जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्याचा आहे। कारण त्या 19 गावापैकी तब्बल 17 गावं जी आहेत ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातली राधानगरी, त्याचबरोबर भुदरगड आणि चंदगडमधली ही गावं आहेत। सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय। त्यामध्ये 235 गावांचा समावेश आहे। यापैकी 149 गावं इको सेन्सिटिव्ह झोनमधील आहेत। ही गावं संरक्षित न करता डेव्हलपमेंटसाठी वापरल्यास वायनाडसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही डॉक्टर बाचुळकर यांनी व्यक्त केली आहे। त्याच्यानंतर जावळी तालुका, पाटण तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामधली तब्बल 235 गावं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? त्या 235 गावापैकी 149 गावं इको सेन्सिटिव्ह मधली आहेत। मग तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनमधली गावं संरक्षित न करता डेव्हलपमेंटसाठी जर वापरली तर तिथली परिस्थिती अजून बिकट होणार आहे आणि वायनाडसारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला सुद्धा वेळ लागणार नाही। 2010 मध्ये केंद्र सरकारनं पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती नेमली होती। पश्चिम घाटावरील लोकसंख्येचा होणारा परिणाम, हवामान बदल आणि विकास आदींबाबत त्यांनी अभ्यास केला होता। 2011च्या दरम्यान या समितीनं संपूर्ण पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्याची शिफारस केली होती। त्यानुसार केंद्र सरकारकडून 2013 साली त्याचा मसुदा देखील जाहीर करण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। अनेक राज्यांचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध आहे, कारण यामुळे विकासाला खीळ बसणार असल्याची भीती आहे। तर दुसरीकडे पश्चिम घाट परिसरात यापूर्वी 68% जमिनीवर जंगल होते, ते जंगल आता 37% राहिलंय। त्यामुळे हा उर्वरित भाग इको सेन्सिटिव्ह म्हणून संरक्षित करण्याची गरज असून तशी मागणी पर्यावरण तज्ज्ञांकडून होतीये।